फक्त हा स्थलांतरण झाल्यामुळे हा एक इश्यू आलेला आहे आणि ज्याच्यामधून आपल्याला सामाजिक बरेच प्रश्न दिसतायत. तर असे अजून काही तुम्हाला वाटतं का, की असे अजून काही सेक्टर्स आहेत, हं, जसं हं. तुम्ही आता म्हणालात तसे, की ज्याच्यामध्ये सुद्धा लक्ष घालायला हवं आहे? हं, म्हणजे मग ते तुम्ही शासकीय दृष्ट्या म्हणा किंवा भारताच्या पूर्ण लेव्हलला किंवा जागतिक ह्याच्यामध्ये म्हणा, हं, हं, की हं. ज्याच्यामुळे जिथे जर परिवर्तन हळू व्हायला लागलं, जसं एक सिग्नल शाळा तिथे त्याच्यामधून जो इफेक्ट झाला आणि हळू ते पसरायला लागलं. तर अशा प्रकारे पॉलिसी चेंज ते झाला, तर मग आपल्याला म्हणजे भारत आपण जे आपण परत एकदा त्या हं, विषयाकडे समर्थ भारत हं. जे आपण म्हणतो, तर हा त्याच्यामध्ये स्थलांतरिताचा विषय म्हणजे 8 कोटी लोकं अशी आहेत. हं, हं, हं. तर त्या सगळ्यांना आपण कसं काय हाताळणार आहोत म्हणजे? खरं आहे. काय आहे, आता कसं आहे, की या सगळ्यासाठी वरून खाली आणि खालून वर खालून वर. असं दोन्ही प्रकारचे प्रयत्न करायला लागणार आहेत, की मग हेकटपणा करून चालणार नाही, की नाही आता वरूनच प्रयत्न केले पाहिजे. तर असं आवश्यकता नाहीये. म्हणजे जसं गांधीजी म्हणायचे, की खेड्याकडे चला आणि तो चे गवेरा म्हणायचा, की तुम्ही शहराकडे चला. शहराकडे चला. तर आपल्याला गांधीजी आणि चे गवेरा असं दोघांच्या मधलं संतुलित भूमिका घेऊन जावं लागणार. आपल्याला दोन्ही लागणार आणि मला आमचा नेहमी असा म्हणतोय, की भारत हा काही क्रांतीवरती विश्वास ठेवणारा माणूस नाहीये किंवा असा देश नाहीये. तो उत्क्रांतीवाला आहे. कारण क्रांती तात्पुरती घडते आणि ती क्रांती घडल्यानंतर जसं एखादं राष्ट्र म्हणजे युद्धग्रस्त राष्ट्र असतं आणि जिंकलेले आणि हारलेले दोन्ही जरी असले, तरी जेव्हा एखादं युद्ध होतं, तेव्हा जिंकलेला आणि हारलेला हे दोघांचं नुकसान होत असतं. बरोबर आहे. तेव्हा क्रांतीमध्ये हे दोघांचं नुकसान होतं, परंतु उत्क्रांतीमध्ये तसं नसतं. तो इव्हॉल्युशन असतं आणि हळू बदलत जातो आपण आणि ते हे म्हणजे एकेकाळी अ, आपण जे आहे ते आपली निर्माल्य जे आहे ते वाहत्या पाण्यातच विसर्जित करायचो. पण आज आमचा सगळे जे काही लोकं आहेत ते चांगलं गणपती किंवा काय झालं तर आपण ते निर्माल्य वेगळे काढतो. निर्माल्य आपण तलावात विसर्जित बरोबर. करायचं आग्रह नाही धरत. पण हा बदल घडायला एक बदल काळखंड जावा लागला जावं आणि लागतं. मग त्याच्यासाठी वरून मग नियम पण बदलावे लागतील आणि खालून खाली प्रबोधन पण करायला लागणार. प्रबोध. आणि त्याचबरोबर ती अशा पद्धतीच्या प्रयोगांचं सक्सेस स्टोरीज उभ्या करायला लागतील. आणि ह्या सक्सेस स्टोरी उभ्या करण्यासाठी तुम्हाला पिढ्यानपिढ्या काम करण्याची आवश्यकता आहे. हं. म्हणजे हे काय आज घडणार आहे आणि पी हळद आणि हो गोरी असं नाही होणार आहे. ते 2-2, 3-3 पिढ्या, 4-4 पिढ्या काम करायला लागणार आहे. हे अजंठा आणि वेरूळ ते जे लेणी जसे लेणी. पिढ्यानपिढ्या कोरत होते, तसे हे सामाजिक प्रश्न समूळ नष्ट करण्यासाठी सगळ्या समाजसेवकांनी प्रयत्नांची अशी कोरीव काम करायला लागणार आहे. बरोबर तेव्हा आहे. ते मला असं वाटतं ते होईल. सक्सेसफुल होणं. आता एक महत्त्वाचा, शेवटचा पण महत्त्वाचा प्रश्न. कारण हे सगळं जसं आपण म्हटलं, की शासनाने मदत करायला पाहिजे, लोकांनी भान ठेवायला पाहिजे, लोकांचं पण ह्याच्यामध्ये खूप सारं कॉन्ट्रिब्युशन आहेच ना. हं, हं, हं. पण मग हे सगळं करायला माझा नेहमी एक प्रश्न असतो, की आपण सगळं कार्य करतो, पण त्याला अनेकांचा हातभार लागतो आणि त्यामध्ये एक पैशाचा हातभार आहे, तो हं. ते आपल्याला दुर्लक्ष करून चालत नाही. मग अशा वेळेला म्हणजे आता कॉम्प्युटर्स आणायचे, तुम्हाला रोबोटिक्स बनवायचे तुम्ही स्वतः व्हॉलंटरीली काम करता, तुमचे शिक्षक तळमळीने काम करतात, पण कुठेतरी मग ही मदत लागते. मग ही मदत तुम्ही कशी उभी करता? अ, तर ही मदत जी आता आहे ती आपला सगळा जे काही समाजामध्ये सगळे दानशूर लोकं आहेत, ती अशा पद्धतीने आपल्याला करत असतात. म्हणजे सिग्नल शाळेमध्ये आम्ही दत्तक पालक योजना आहे, बरं. की ठीक आहे माझा एक मुलगा शिकतोय आणि मी माझी बऱ्यापैकी सांपत्तिक स्थिती आहे. तर माझ्यासोबत मी आणखीन एका पोराच्या शिक्षणाचा खर्च करेल. अच्छा. तर ते करतात किंवा आमचा आता एक चांगला WhatsAppचा ग्रुप आहे. ज्याच्यामध्ये आम्ही त्या सगळ्या लोकांना ॲड करतो आणि मग तो समजा शाळेच्या काही रिक्वायरमेंट असतील, तर आम्ही त्याच्यावरती टाकतो. पेन हवंय, पेन्सिल हवंय किंवा अच्छा, आणखीन मग काही ते गोष्टी देतात असतील, छोट्या-मोठ्या तर गोष्टी. ते देतात किंवा अनेक CSRमध्ये ज्या सगळ्या कंपनीज असतात, हं. तर त्यांना देखील अशा पद्धतीचे प्रकल्प हवे असतात. तर जेव्हा इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलपमेंटचा विषय येतो, तेव्हा अनेक कंपनीज आपण त्यांना अपील करतो किंवा त्यांना विनंती करतो, की तुम्ही या सगळ्यामध्ये मदत करा. कारण हा सगळा सामूहिक प्रयत्नाचा भाग आहे. आम्ही एक गोष्ट नेहमी टाळली, की आम्ही आमच्या सिग्नल शाळेचं काही प्रॉडक्ट बनवलं नाही. अनेक वेळा काय होतं, की मुलांना घेऊन काहीतरी वस्तू बनवायच्या आणि त्या ते विकायच्या आणि विकायच्या. त्याच्यातून पण हा मुलगा 7व्या-8व्या वर्षी भीक मागायला लागतो किंवा हे करतो किंवा तो सिग्नलवरती आई-वडिलांना गजरे विकायला याला त्याला मदत करतो. मदत करतो. त्याचं सगळं आयुष्यच कामात गेलेलं आहे.
त्यामुळे आणखीन हं. 10 वस्तू बनवून त्याचं प्रॉडक्ट बनवून विकण्या तर हे कधी आपण केलं नाही. आपण असं म्हटलं, की अरे नाही, ह्या मुलांना आपल्या मुलांसारखं असं स्वच्छंदपणे, हं. मोकळेपणाने शिकता आलं पाहिजे. त्यामुळे ती गोष्ट आपण कधी कधी केली नाही. केली नाही. त्यामुळे आपण समाजातल्या दातृत्ववान जेवढी कडी लोकं आहेत त्यांना अपील करतो आणि त्यांनी मुलांना दत्तक घ्यावं, काही ना काही मदत करावी. म्हणून त्यातून हे सामूहिक प्रयत्नातून हे सगळं आणि घडावं CSR. आणि CSR CSRमधून पण तुम्हाला मिळतं. हे खूप छान. म्हणजे ही जी तुमची स्टोरी आहे, मी त्याला स्टोरीज म्हणते. कारण खरंच ती एक खूप इन्स्पायरिंग आहे आणि एखाद्या गोष्टीचं आपल्याला जर तळमळ असली, तर आपण प्रेरित होऊन ते ॲक्चुअली मी जसं म्हटलं तसं, की हे मॅजिकच आहे नाही का? जे घडलं ते मॅजिकच आहे. खूप आश्चर्यजनक आहे, खूप प्रेरणा देणारं आहे. तर मला असं वाटतं, की ह्याची म्हणजे मी तुम्हाला एक शुभेच्छाच देते, हं, हं, की हं. याची एक अशी छान शॉर्ट स्टोरी किंवा डॉक्युमेंटरी बनवून ती ऑस्करपर्यंत पोहोचेल. इतकं त्याच्यामध्ये एवढं छान त्याच्यामध्ये आहे. तर हं, हं. तुम्ही हे जे कार्य केलंय त्याने मी तर प्रेरित झालेलीच आहे. आमचे प्रेक्षक पण होतील आणि जशी त्यांना जमेल तशी मदत करतीलच. पण मी तुम्हाला पुढच्या तुमच्या वाटचालीसाठी किंवा तुम्ही अजून नवीन प्रोजेक्ट्स घ्याल, हं, त्यासाठी मी तुम्हाला खूप खूप शुभेच्छा देते आणि सिग्नल शाळा अजून मोठी होईल हं. आणि फक्त भारतात नव्हे, तर ती जगामध्ये ती एक असं एक एक्झाम्पल म्हणून येईल, की आपण काहीही करू शकतो. हं, हं. विचार केला, तर म्हणतात ना, सब कायनात मदत करते. येस, तसं येस. करून आपण जगात काही चेंज घडवू शकतो. याबद्दल एक विश्वास आपल्याला वाटायला लागतो. तर तुम्ही इथे आलात त्याबद्दल खूप, खूप, खूप धन्यवाद. ही क्लिप शेवटपर्यंत बघितल्याबद्दल खूप खूप धन्यवाद. संपूर्ण एपिसोड बघण्यासाठी खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करा आणि सर्व काही चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.